पहिली फाईल क्लोज करूया आणि एक नवीन फाईल आपण स्टार्ट करूया पार्ट डिझाईनमध्ये. आपण सिंपल एक टूल आपण पाहिला होता तो म्हणजे पॅड आणि पॉकेट, बरोबर. लागणारे टूल्स आपण असे बाजूलाही करून घेऊ शकतोय. जे जे पाहिजे ते टूल्स आपण असे बाजूला घेऊया. आपल्याला स्केच बेस फीचरमध्ये पॅड पॉकेट आणि ड्रेसअप फीचरमध्ये फिलेट आणि चांपर असे 2 टूल आपण याच्यामध्ये इथे वापरलेले आहेत, बरोबर. आणि रेफरन्स एलिमेंटमध्ये आपण एखादा सॅम्पल प्लेन आपण घेतला होता. आणखीन एक टूल आपण आता इथं डिस्कस करतोय. सिंपल मी स्केच एक ड्रॉ करतो एका कोणत्याही प्लेनवर. इथं या ॲक्सिसला मी एक लाईन ड्रॉ करतो की जी लाईन व्हर्टिकल ॲक्सिसला कोइन्साइड झालेली, अशी एक लाईन मी सिंपल तयार करतो. तुम्हाला जे काही डायमेन्शन्स द्यायचे ते डायमेन्शन्स तुम्ही द्या. लाईन अशी एक्स्ट्रा नको आहे कुठल्याही प्रोफाईलमध्ये, त्याला मी ट्रिम करून घेतो. त्याला जे काही डायमेन्शन द्यायचे ते डायमेन्शन द्या, पण त्याला ग्रीन करणं गरजेचं आहे. ग्रीन करणं मस्त आहे. मी जो प्रोफाईल तयार केलेला आहे तो प्रोफाईल मी XZ प्लेनवर तयार केलेला आहे. ओके, जिथे तुम्हाला इथं कंपास डिरेक्शनमध्ये 2 प्लेन दाखवले जातील, 2 ॲक्सिस दाखवले जातील. एक्झिट वर्कबेंच मी बाहेर येतो. सिंपल एक प्रोफाईल आहे की जे प्रोफाईल की त्या प्रोफाईलची एक एज Z ॲक्सिसवर कोइन्साइड झालेली आहे, राईट. त्याला मी सिंपल एक शाफ्ट नावाचा एक फीचर अप्लाय करतो. शाफ्ट नावाचे फीचर अप्लाय करताना फर्स्ट अँगल 360, सेकंड 0 आहे. दोघांची ॲडिशन ही 360च असली पाहिजे. प्रोफाईल सरफेस मी सिलेक्शन केलेला आहे, म्हणजे हा प्रोफाईल मला शाफ्ट करायचा आहे. ॲक्सिस कुठला पाहिजे तो द्या. ॲक्सिस मी हा पण पिक करू शकतो. हा कुठला झाला, व्हर्टिकल डिरेक्शन ऑफ ॲब्सोल्यूट ॲक्सिस ऑफ स्केच 1ची ती व्ही डिरेक्शन आहे. किंवा राईट क्लिक करून तुम्ही XYZ ही पण तुम्ही याच्यामध्ये इथं सिलेक्ट करू शकताय. मी Z घेतो, तो अबाउट Z ॲक्सिस तो शाफ्ट केला जाईल, रिव्हॉल्व केला जाईल. ओकेला क्लिक करा. दॅट्स इट. सिंपल. म्हणजे आपण स्केच काढताना आपण हाफ सेक्शन आपण ड्रॉ केला होता आणि त्याला आपण शाफ्ट केला होता. ॲज ॲक्सिस मी Ctrl Z करतो, परत शाफ्ट करतो. 180 डिग्री मी ते डिफाईन करतो. 180 हा तयार होईल. अबाउट ही एज पकडली तरी पण चालेल. राईट क्लिक केला, मी झेडला पिक केलं तरी पण चालेल. एका डिरेक्शनने तो शाफ्ट होतोय. जर डिरेक्शन बदलायची असेल, या साईडनं ऑपोजिट साईडने घ्यायची असेल तर तुम्ही इथं रिव्हर्स डायरेक्शन घ्या तरी पण चालेल. ओके, म्हणजे याही पद्धतीनं तुम्ही हे करू शकाल. मी ॲक्सिस हा घेतो हॉरिझॉन्टल डिरेक्शन, तो या साईडनं असा रोटेट होतो कम्प्लिटली. रिव्हर्स घेतला तर तो असा आहे. सिंपल. ओकेला क्लिक करा. दॅट्स इट. तो प्रोफाईल तुमचा असा. मी पुन्हा त्या शाफ्टला एडिट करतो. आणि त्याला थिकनेस अप्लाय करायची असेल तुम्ही त्याला थिकनेस पण अप्लाय करू शकता. थिकनेस किती हवी आहे ते तुम्ही डिफाईन करा. सपोज मी इथं 3 mm थिकनेस घेतली, ही 3 mm थिकनेस इनसाइड असेल आणि थिकनेस 2 म्हणजे तुमची आउटसाईडची असेल. ओके, म्हणजे तो ऑब्जेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला ॲपियर केला जाईल. हा झाला शाफ्ट. शाफ्ट घेताना 2 गोष्टी महत्त्वाच्या, प्रोफाईल आणि ॲक्सिस हे महत्त्वाचं आहे. तुम्ही असंही करू शकाल, ॲक्सिस H डिरेक्शन किंवा V डिरेक्शन घेऊ शकाल,
किंवा राईट क्लिक करून XYZ घेऊ शकताय, किंवा राईट क्लिक करून तुम्ही एखादं नवीन ॲक्सिस किंवा एखादी लाईन तयार करायची, एखादी लाईन तयार करू शकताय, किंवा त्या प्रोफाईलची एज पण तुम्ही पिक करू शकताय. किंवा आणखीन एक ऑप्शन आपल्याकडे असा असू शकतो, मी या शाफ्टला डिलीट करतो आणि एक नवीन प्रोफाईल मी तयार करतो. क्रिएट स्केच, इथं एक नवीन प्रोफाईल तयार करतो. सपोज इथं एक प्रोफाईल मी तयार करतोय. एक प्रोफाईल सिंपल एक तयार केलेलं आहे. सिंपल आहे, विशेष असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. याची मिरर मी घेतो या ॲक्सिस भोवती, काम थोडंसं सोपं होईल आपलं. एक असाच एक ऑब्जेक्ट आपण तयार करतोय, असं काही नाही आहे. आणि इथून जर का तुम्ही ॲक्सेस घेतला आणि तो इथं मी डिफाईन केला, बाहेर आलो मी आणि जर का मी आता शाफ्ट केलं तर त्या ॲक्सिस भोवती तो रिव्हॉल्व. किती डिग्री पाहिजे ते बघा. मी टोटल 180 दिला तरी तुला चालू शकेल. ओकेला क्लिक करा, दॅट्स इट. तो त्या ॲक्सिस भोवती शाफ्ट केला जाईल. ठीक आहे, म्हणजे सिंपल एक टूल तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तसं आपण शाफ्ट पाहिलेलं आहे, तसंच आणखीन एक टूल आपल्याकडे आहे. ते म्हणजेच ग्रू. मी याला शाफ्ट करून घेतो. अबाउट दिस ॲक्सिस मी त्याला शाफ्ट करतो. ओके, आणि मी पुन्हा एकदा स्केच काढतो. या एका प्लेनवर, कुठल्याही एका प्लेनवर स्केच काढतो आणि त्या स्केचला एक प्रोफाईल इथं तयार करतो सिंपल. आणि ते जे प्रोफाईल आहे, एक सिंपल प्रोफाईल इथे तयार केलेलं आहे, जे क्लोज असणार आहे. मी याला थोडंसं असं बाहेर ओढतो, असं एक्झिट वर्कबेंच करतो आणि ग्रू वापरतो. तुम्ही सिलेंडर जरी पिक केला तरी तो त्याचा ॲक्सिस कन्सिडर करेल. राईट क्लिक करून झेड घेतला तरी सुद्धा चालेल. तो ग्रू होतो, कट होत जातो. त्या पर्टिक्युलर याच्यामधून तो कट होत जातो. सिंपल. शाफ्ट आणि ग्रू हे असे दोन टूल्स तुम्हाला याच्यामध्ये इथे मिळतील. याचा वापर करून तुम्ही बरेचसे ऑब्जेक्ट तयार करू शकाल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या दोघांच्यावर आणखीन काही टूल्स याच्यामध्ये तर आहेत की जे तिथं स्टुडंट्स आय सर्व्हरमध्ये तुम्हाला भेटतीलच, ज्याला मी ओपन करतोय. इथे जर का तुम्ही खाली आला तर काही ऑब्जेक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये इथे मिळतील. सिंपल ड्रॉ करताना हाफ सेक्शन ड्रॉ करायचं, एवढाच. ॲक्सिस इथं आहे, डिफॉल्ट ॲक्सिस घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्याला आपल्याला शाफ्ट करायचं आहे. हे जे होल आहे आतमधलं हे नंतर टाकायचं, म्हणजे हे आत्ता स्केचमध्ये घ्यायचं. स्केच ड्रॉ करताना तुम्ही इथून एवढा असं कंटिन्यू ड्रॉ करू शकाल आणि त्याला आपण शाफ्ट करू शकतो. असे बरेचसे ऑब्जेक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये इथे मिळतील. हा गिअर आहे, तो गिअर तुम्ही तयार करू शकाल. गिअरकडे आपण उद्या बघूया, गिअरचं प्रोफाईल आपण उद्या बघूया. पण आज तुम्ही ॲटलिस्ट समहाव काहीतरी ड्रॉइंग्स तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकाल. एवढंच ड्रॉ करा. ॲक्सिस त्याचा इथं आहे. असे आणखीन काही ऑब्जेक्ट्स आहेत ते पण आपण बघूया. इकडं हे नाही आहेत,
सगळ्यात पहिला एक साधारणतः 7 नंबर पेजवर एखादा ऑब्जेक्ट असावा. हा ऑब्जेक्ट पण तुम्ही शार्पने करू शकताय. एक साईड ड्रॉ करायची आहे तुम्हाला. शार्प करा आणि तरी सेक्शन्स दाखवलेले आहेत त्याच्याप्रमाणे काम करा. त्याला रोटेट करून घ्यायला असेल रोटेट करून घ्या. ओके, ऑब्जेक्ट पहा, त्याचे डायमेन्शन्स पहा. किंवा तुम्ही असा एखादा पाईप तुम्हाला तयार करायचा आहे, तो पाईप तुम्हाला याच्यामध्ये तयार करायला मिळेल. इथे घेताना मी काय करतो, एक नवीन फाईल घेतो. याच्यामध्ये पार्ट डिझाईनमध्ये मी क्रिएट स्केच करतो. या प्लेनवर करतो, या प्लेनवर. ओके, XY प्लेन घेतो सिंपल. कोणत्याही एका ॲक्सिसवर मी एक सर्कल ड्रॉ करतो सिंपल. याच्यामध्ये सपोज याची रेडियस मी घेतो इथं 48 आहे आणि ॲक्सिस पासूनचं हे जे काही डिस्टन्स आहे ते घेतो मी सपोज इथं 40 आहे. मी बाहेर येतो, कन्सिडर करूया आणि त्याला मी शार्प करतो. शार्प करताना मी काय करतो, ॲक्सिस घेताना मी हा एक्स ॲक्सिस घेतो. ओके, राईट क्लिक, एक्स ॲक्सिस. फर्स्ट अँगल फक्त डिफाईन करतो मी 90 डिग्री हा एवढा डिफाईन करतो. फक्त कुठं पाहिजे तो बघा, मला रिव्हर्स पाहिजे, तो असा तयार होईल. त्याला एखादी थिकनेस द्यायची असेल थिकनेस द्या, किती mm पाहिजे तेवढीची थिकनेस द्या. 4 mm ची पाहिजे, 5 mm ची पाहिजे. ओके, दॅट्स इट. म्हणजे तो प्रोफाईल इथे तयार आहे. मग बाकीची गोष्टी तुम्ही पुन्हा तयार पण करू शकता. तर अशी कितीतरी ऑब्जेक्ट्स म्हणजे याच्यामध्ये आहेत की जे तुम्ही ड्रॉ करू शकाल सिम्पली. राईट.